मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन जे आहे ते राज्य सरकारने बोलवलेलं आहे। या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा फैसला होणार आहे। मात्र ओबीसी समाज देखील आज रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे, कारण की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये याकरता विशाखापट्टणम कल्याण हायवे जो आहे, राष्ट्रीय महामार्ग जो आहे, ते ओबीसी आंदोलनकर्त्यांनी पूर्णतः अडवलेला आहे। या हायवेची वाहतूक पूर्णतः 2 तासापासून ठप्प झालेली आहे। काय एकंदरीत मागण्या आहेत आपण जाणून घेऊ। ओबीसी नेते देखील आता रस्त्यावर बसलेले आहेत। बाळासाहेब, मला सांगा काय एकंदरीत भूमिका आहे, कशा पद्धतीची मागणी असणार आहे? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्पेशल अधिवेशन बोलवलंय आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीवर अनेक दिवसापासून राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची ज्यावेळी भूमिका असेल त्यांनी क्लिअर सांगितलं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, अशा प्रकारच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय। आम्ही एकच बघतोय की शासन निर्णय काय घेतोय, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावतोय का, तर त्या आरक्षणाला कुठे धक्का लावू नये त्याच्यासाठी आदरणीय प्रल्हाद कीर्तने साहेब गेली 8 दिवसापासून या इतर आमरण उपोषण चालू आहे। त्यांना म्हणजे समर्थन करण्यासाठी आज हे रस्ता रोको आहे। ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू नये याच्यासाठी हा रस्ता रोको आहे। आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांना आमचं आव्हान आहे, येता एक छोटासा रस्ता रोको आहे, एक 2-5 हजार लोक उपोषण म्हणजे रस्ता रोको करतायत, पण जर कधी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर तुम्हाला रस्त्याने फिरू देणार नाही। या महाराष्ट्रातल्या ओबीसी सर्व नेते असतील, मंत्री असतील, खासदार असतील, यांनी ह्या विचार गांभीर्याने घेतला पाहिजे। मला सांगा कशा पद्धतीचं भूमिका आहे तुमची? आज रस्त्यावर बसलात तुम्ही, तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतात, अजून निर्णय झालेला नाही या सगळ्या संदर्भात? नाही, आमचं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी पहिल्यापासून विरोध नव्हता, आत्ताही नाही, परंतु शासनामधल्या अगदी मुख्यमंत्र्यापासून खालच्या आमदार खासदारापर्यंत आमची अशी भावना झालेली आहे की आम्हाला फसवलं गेलेलं आहे। ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणून ओबीसी मध्ये अनेक लाखो त्या ठिकाणी कुणबी सर्टिफिकेट मिळून ओबीसी मध्ये हा समाज आलेला आहे। हे शासनाने जे काही खोट्या नोंदीच्या आधारे जे काही दाखले दिलेले आहेत तर त्याचा पुनर्विचार करून ते रद्द केले पाहिजेत। त्याचबरोबर आता अधिवेशनामध्ये जे काही अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर केलं जात आहे त्याला आमचा सगळं ओबीसी समाजाचा पूर्णपणे विरोध आहे। त्यांना तुम्ही स्वतंत्रपणे आरक्षण द्या आणि जे ओबीसी मध्ये नवीन जे काही समाज आलेला आहे त्यांना त्या स्वतंत्र आरक्षणामध्ये टाकण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि त्यासाठी सर्व मराठा आमदार असतील किंवा ओबीसी समाजाचे आमदार असतील त्यांनी सगळ्यांनी त्या अध्यादेशाला तीव्र विरोध केला पाहिजे। आणि जर तसं नाही झालं तर या सर्व आमदारांना या जनतेच्या रोषाला बळी पडावा लागणार आहे आणि ओबीसी समाज त्यांच्या मतदानामधून त्यांची जागा त्यांना निश्चित दाखवल्याशिवाय राहणार नाही। वेगळं आरक्षण जर अधिवेशनात दिलं तर काय भूमिका असेल? वेगळं अधिवेशन जर शासनाने दिलं तर या महाराष्ट्रातलं ओबीसी दाखवून देईन आम्ही काय आहेत। आणि 8 दिवसापासून उपोषण चालू असताना त्याच्याकडे शासनाचं एवढं दुर्लक्ष। एका बाजूला जरांगे पाटलाचा म्हणजे उपोषण चालू आहे, त्या दिवसाचे 10 अधिकारी, म्हणजे या राज्य शासनाला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला या ओबीसीची आवश्यकता नाही, ओबीसीचे मतं नाहीत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ओबीसी ही भारतीय जनता पार्टीचा वोटर आहे आणि म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये जे घडलं नाही ते घडल्याशिवाय राहणार नाही। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी जो आहे तो ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आज विशाखापट्टणम कल्याण हायवे जो आहे, राष्ट्रीय महामार्ग, ओबीसी बांधवांनी अडवल्याचं चित्र आपण बघतोय। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।